चला मित्रांनो, काय करायचं तुम्हाला, इथे दोन संख्येचं गुणोत्तर दिलंय, संख्या दिलेली नाही, गुणोत्तर दिलंय. दोन संख्येचं गुणोत्तर दिलंय 9 आणि 11, म्हणजे 9 सह 11 आहे की नाही, म्हणजे 9 सह 11 अशा दोन संख्येचं गुणोत्तर. संख्या माहित नाही आपल्याला, आहे की नाही. इथं आपल्याला सांगितलं की मोठी संख्या कोणती आहे की नाही. मग आपण काय करू माहिती का, हा गुणोत्तराला संख्या असं समजू, आहे की नाही. हे जी गुणोत्तर आहे याला आपण पहिली संख्या आपण असं म्हणू 9x आहे, आणि दुसरी संख्या असं म्हणू आपण की 11x आहे. काय आहे? 11x आहे. पण नुसतं हे सांगितलं नाही, दोन संख्येचे गुणोत्तर 9 सह 11 आहे, प्रत्येक संख्येत 20 मिळवायचे म्हणा. प्रत्येक संख्येत 20 म्हणजे 9x आणि 11x ह्या संख्या असतील, या प्रत्येक संख्येत काय मिळवायचं? 20 मिळवायचं. ठीक आहे, आपण 20 मिळवून घेतो मित्रांनो. त्यावेळेस त्याचं गुणोत्तर म्हणजे याचं गुणोत्तर काय येतं मित्रांनो, याचं गुणोत्तर काय येतं म्हणजे का 11 सह 13 येतं म्हणा. मग तुम्हाला काय करावं लागेल, याचं गुणोत्तर आपल्याला समजून घ्यावं लागेल. 11 सह 13 अशा पद्धतीने लिहितो आपण, आहे की नाही. आता बघा काय करायचं मित्रांनो, आपल्याला त्या संख्या बघायच्या, ह्या दोन संख्या मिळाल्या, ही एक आणि ही एक. आता काय करायचं मित्रांनो, क्रॉस गुणाकार करून घ्या, क्रॉस गुणाकार करून घ्या. बघा 13 ना 9 ला गुणलं, 13 9 17 17 म्हणजे 117 x आले, अधिकला अधिक 13 ना 20 ला गुणा, 13 दुनी 26 26 आणि हा शून्य द्यायचा, 13 0 0 बरोबरला बरोबर मित्रांनो. बघा ह्या 11 ना 11 ला गुणा, 11 11 121 म्हणजे वर्ग आहे 11चा, 121 x आला, प्लसला प्लस घ्या मित्रांनो. ह्या 11 ना 20 ला गुणा मित्रांनो, 11 1 11 11 2 22 आणि हा शून्य द्यायचा 11 0 0 मित्रांनो. x x एका साईडला घेऊन या, नंबर एका साईडला. बघा इथं 117 आहे, 117x आहे की नाही, इथला x इकडे घेऊन या, इथं अधिक मध्ये आहे, वजा मध्ये येईल 121x. मित्रांनो नंबर पलीकडे घेऊन जायचे, बरोबरला बरोबर हे 220 आहेत मित्रांनो, याला हे अधिकचे 260 इकडे मायनस मध्ये जातील 260. बरं ठीक आहे. बघा मित्रांनो 117 मधून 121 जात नाही, म्हणून 121 मधनं 17 करा, 121 मधनं 17 गेले, खाली राहिले 4x. पण कसे 4? -4x. बरोबर मित्रांनो. बघा 260 म्हटलंय, 260 मधनं 120 काढा. आता 220 वजा 260 आहे, मग काय करायला तुम्हाला माहिती का, 220 मधनं 260 जात नाही, मग 260 मधनं 220 काढा. बघा मित्रांनो मायनस मध्ये उतरेल -40. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 4x आहे बरोबर, वजा 40 म्हणजे एक मायनस मायनस कटलं. आता राहिलं 4x गुणाकारात आहे मित्रांनो, 4x इथं राहिले, 40 ला 4 कशामध्ये माहिती का, भागाकारात जातील, भागून घ्या 10 येईल. बघा x बरोबर काय मित्रांनो, x बरोबर 10. आपण आता बघितलं की एक संख्या 9x आहे, दुसरी संख्या 11x आहे. x म्हणजे 10 आलं मित्रांनो, म्हणजे 9 गुणवले x म्हणजे 10 आणि 11 गुणवले x म्हणजे 10. काय म्हणजे संख्या 9 आणि 10 यांचा गुणाकार 90 येईल मित्रांनो, आणि 10 आणि 11 चा गुणाकार 110 येईल मित्रांनो. आपल्याला कोणती संख्या म्हटलंय, मोठी संख्या मित्रांनो, ही छोटी झाली ही मोठी झाली मित्रांनो. बघा मोठी संख्या कोणती, तर मोठी संख्या 110 आली मित्रांनो. कोणती आली? 110. बघा 110 कुठे आहे मित्रांनो, 110 इथं आहे. जर तुम्हाला इथं 110 म्हणजे छोटी संख्या विचारली असती तर तुम्हाला 9 द्यावं लागलं असतं. आणि काय विचारले बघा मित्रांनो, जर ते प्राईम तुम्हाला तयारी करायचं असेल तर बघा काय सांगितले, याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 20 मिळवले की 11 सह 13 गुणाकार होतायचा. याच्यात 20 मिळवलं, बघा याच्यात 20 मिळवले मी, या संख्येमध्ये 20 मिळवले, या संख्येमध्ये 20 मिळवले, तर गुणोत्तर काय होतं बघा, हे झाले 110 झालं आणि हे किती झाले 130 झालं. बघा गुणोत्तर काय होतं मित्रांनो, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 11 सह 13. बघा 11 सह 13 अशा प्रकारचं ते काय म्हणतात का उत्तर होऊन जाईल. असो आपल्याला टॅली करण्याची गरज नाही.